ऐतिहासिक पन्हाळगडावर छत्रपती शिवरायांचा आकर्षक प्रेरणादायी पुतळा उभारण्यासाठी आणि पर्यटन वाढीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 कोटींचा विशेष निधी मंजूर केला आहे। त्या कामास प्रत्यक्षात वर्क ऑर्डर देऊन लवकरच सुरुवात होईल। विकास कामासाठी आणखी वाढीव निधी लागणार आहे। हा निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून तो आपल्याला मिळेल असा विश्वास करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गोकुळ संचालक अजित नरके यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत आढावा बैठक घेतली। त्यानंतर आमदार चंद्रदीप नरके यांनी पन्हाळगडासाठी आणखी निधी आणणार असल्याची माहिती दिली। प्रारंभी संबंधितांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। यावेळी इतिहास अभ्यासक डॉक्टर अमर आडके यांनी काही सूचना मौलिक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पन्हाळ्यावरती शिवस्मारकाचं काम जे अपूर्ण होतं त्या कामासाठी 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। त्याचा GRE निघालाय। त्या कामाचं जो DPR आहे आणि कशा पद्धतीनं ते शिवस्मारकाचं त्याच्या DPRच्या संदर्भात आज बैठक होती। त्याच्यामध्ये चर्चा होऊन या ठिकाणी लवकरात लवकर त्याचं टेंडर निघावं आणि त्यासाठी आणखी काही निधी लागला तर तो प्रस्ताव आपण शिंदे साहेबांच्याकडे साधारण मे महिन्यामध्ये या कामाचा कशा पद्धतीने शुभारंभ होईल याकडे आमचं नियोजन।